दादर येथे मानाची दहीहंडी असलेली आयडल दहीहंडी ही पर्यावरणपूरक दहीहंडी मानलीच जाते. मात्र इथे सेलिब्रिटींचीही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता स्टार प्रवाहावर प्रसिद्ध अशी मालिका असलेली मन धागा धागा जोडते नवाचे कलाकार आपल्यासोबत आहेत. मयुरी देशमुख आणि अभिषेक रहाळकर. तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया दहीहंडी निमित्त. तर काय वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतंय, कारण हा जो जोश असतो, हा जो जल्लोष असतो, तो कधी काळी आम्ही पण अनुभवला आहे. फक्त रिस्क वाटते, म्हणजे दरवेळेस जेव्हा तो थर चढला जातो आणि कोणीतरी जर टॉपवर असतं तेव्हा माझं असं हार्टबीट वर खाली होत असतं. मला खूप मजा आली. हो, मला मुळात सण उत्सव खूप आवडतात. जेव्हा लोक एवढं एकत्र येऊन मजा करतात. दहीहंडीचं, मी नाशिकचा असल्यामुळे आमच्याकडे एवढं हे नाही आहे, काय म्हणू आपण, दहीहंडीला आता थर चढवणं वगैरे एवढं हे नाही आहे. त्यामुळे मी मुंबईत आता येऊन एवढे वर्ष आली, पण मी कधी गेलो नव्हतो दहीहंडीला बघायला. सो पहिल्यांदाच मी आलो आहे आणि पहिलं मला फोडायला पण मिळाली दहीहंडी. मजा आली मला खूप. प्रेक्षक किंवा लोक खूप आनंदित झाले तुम्हाला बघून. तर काय वाटतं, म्हणजे त्यांचा हा उत्साह बघून? हो, म्हणजे एवढं जेव्हा प्रेम मिळतं प्रेक्षकांचं, मी कायम हे म्हणत आलो की कलाकाराला पैसा महत्त्वाचा असतोच, ऑब्व्हियसली काम महत्त्वाचं असतंच, पण सगळ्यात जास्त आनंद कुठली गोष्ट देत असते तर ती प्रेक्षकांची दाद. आणि ती जेव्हा अशा पद्धतीने इतक्या उत्साहात मिळते तेव्हा खूप आनंद होतो. आज सुट्टीच होती आम्हाला शूटला. रादर दहीहंडीमुळेच सुट्टी होती, कारण सगळा क्रू मोस्टली मुंबईचा आहे, त्यामुळे प्रत्येकालाच आज एन्जॉय करायचं असतं. आणि आम्ही प्रयत्न करतो की शक्यतो सणांना सुट्टी घ्यावी. आज कदाचित मी घरी बसून पूर्ण दिवस गेला असता माझा, पण आज इकडे आलोय तर माझाही दिवस सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही. मी स्वतः कधी पथकमध्ये भाग घेतला नाही आहे, पण माझ्या फ्रेंड्सनी घेतला होता. आणि झालं असं होतं की एकदा असंच ते थर चढत होती आणि ती पडली आणि तिच्या पाठीला खूप लागलं. तर तेव्हापासून मी धचका घेतला. त्यामुळे मी जेव्हा पण असं कोणालाही बघते मला त्यांचा अभिमान वाटतो, पण सोबतच अशी धाकधूक असते. पण आज ऑनेस्टली सांगू, मी पण खूप वर्षांनी आली आहे. आणि शूटिंगमध्ये काय होतं, रोज आम्ही त्याच सेटवर त्याच लोकांसोबत असतो. असं एकदम जेव्हा ऑडियन्समध्ये येतो, प्रेक्षकांना भेटायला येतो, तेव्हा आम्हालाही ते एक छान ब्रीदर मिळतं. आम्ही छान रिज्युविनेट होऊन जातो. आता मन धागा धागा मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवते, आपण बघतोच आहे. तर मग तुमच्या मन धागा धागा मालिकेकडून लोकांसाठी काय खास संदेश आहे? संदेश काय देणार, आम्ही मनोरंजन देतो संदेशापेक्षा. मनोरंजनातनं प्रबोधन, त्यामुळे मालिका ते करतेच आहे. लोकांना मी एवढाच संदेश देईन, मजा करा, एन्जॉय करा. हे जे दिवस असतात, मला वाटतं आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, एरियातल्या लोकांसोबत अशा पद्धतीने एन्जॉय करणं हे विकत नाही घेत आहेत. त्यामुळे हे क्षण एन्जॉय करा, एवढंच म्हणून. तर मन धागा जोडते नवा या मालिकेतील कलाकारांसोबत आपण बातचीत केली. खूप आनंदाने, उत्साहाने त्यांनी आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. कॅमेरामन मनोज सोबत मी स्वप्नाली धनावडे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.